पुढची बातमी अमरावतीतून आहे। अमरावतीमध्ये शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन रस्त्यावर फेकला। शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। शेतीमालाला योग्य भाव मिळत नाहीये आणि हा योग्य भाव मिळावा यासाठी अमरावतीमध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ज्या गोष्टीचे आश्वासनं दिले आणि ज्या गोष्टीसाठी आंदोलनं केली त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनीच म्हटलं होतं की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। त्यांनीच म्हटलं होतं कापसाला 10,000चा भाव मिळाला पाहिजे। त्यांनीच म्हटलं होतं की भावांतर योजना लागू झाली पाहिजे। आज त्यांचं सरकार आलं आहे आणि ते म्हणतील देतो करू पाहू वगैरे चालणार नाही, कारण नवीन सरकार आलं आहे, बंपर मतांनी आलेलं आहे, भरपूर बहुमत आहे, त्यांना आता कोणाची साथ पाहिजे नाही आहे आणि विदर्भाच्या भूमीवरती आज ते आलेले आहे। आमची मागणी एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टी ते जे बोलले त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता तात्काळ झाली पाहिजे। शेतमालाची भावांतर योजना जे शेतकऱ्यांनी माल विकला ते भावांतर योजना लागू झाली पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याचं कबूल केलं, तो 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। नाफेडच्या मार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे, पण तो भाव 49 म्हणजे जवळपास 5,000पर्यंत भाव आहे, पण शेतकऱ्यांची नाफेडची खरेदी सोयाबीनची सरसकट झाली पाहिजे, त्याला जाचकडी रद्द झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं अभियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यांचं आणि कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहे।